नमस्कार, मी मनीष कटारिया, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. क्रीडा, कृषी, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या नेतृत्वांना आम्ही नाशिक आयकॉन या पुरस्कारानं सन्मानित करत आहोत. माय महानगरच्या वतीनं नाशिक आयकॉन या पुरस्कारानं या मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. आणि या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत मातोश्री एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय कंक साहेब. विजय कंक यांचा जर परिचय द्यायचा झाला तर स्वतः एक कर्मचारी म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. म्हणजे सुरुवातीचं जर सांगायचं झालं तर ते स्वतः द्राक्ष बागायतदार आहेत, परंतु एका संस्थेमध्ये नोकरी करत असताना नोकरीमध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि आपल्या गावातली मुलं शिकली पाहिजेत. त्यांचा जो काही प्रवास ते बघत होते शिक्षणासाठीचा, तो पाहून विजय कंक साहेबांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी स्वतःची एज्युकेशन संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था स्थापन केली. आणि आज या शैक्षणिक संस्थेचं जे रोपटं आहे ते वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं आहे. सर, स्वागत आहे आपलं माय महानगरमध्ये. आपण मातोश्री एज्युकेशन संस्था या नावाने एक संस्था सुरू केली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे या भावनेतून तुम्ही जो काही पुढाकार घेतला, तर काय सांगाल? ही जी संस्था सुरू करण्यापूर्वी तुमची एकूणच काय पार्श्वभूमी होती? ही संस्था सुरू करावी असं आपल्याला का वाटलं? माझे वडील विठ्ठलराव एकनाथ कंक हे मूळतः द्राक्ष बागायतदार. आमचे पूर्ण परिवार हा द्राक्ष बागेशी निगडीतच शेतकरी फॅमिली, शेतकरी परिवार. हो, शेतकरी. माझे वडील पण आणि माझे आजोबा पण द्राक्ष बागायतदार होते. 2 ते 3 पिढ्यांपासून द्राक्ष बाग हाच आमचा व्यवसाय. आणि ज्या वेळेस माझं एज्युकेशन झालं त्यानंतर मी एका शिक्षण संस्थेमध्ये काम करत होतो. ते काम करत असताना एक आपण पण प्रवास करत होतो. त्या प्रवासात किती वेळ जातो आणि आपण आपल्याबरोबरच आपले गावातले मुलं पण येण्या जाण्यामध्ये वेळ जातो, त्याचा थोडा विचार करून या शिक्षण संस्थेच्या याच्यामध्ये सुरुवात केली. पण तुम्ही द्राक्ष बागायतदार होता, तसं पाहिलं असतं तुम्ही जसं म्हटलं की 3 पिढ्यांचा व्यवसाय, 3 पिढ्यांचा तुम्ही द्राक्ष बागही सांभाळून द्राक्ष एक्सपोर्ट करूनही तुम्ही पैसा कमवू शकले असते. म्हणजे तुमचा उदरनिर्वाह तुम्ही त्यावरही करू शकले असते, अशी काही गरज नव्हती. परंतु तरी मनामध्ये विचार आला की खूप मोठा डिसिजन आहे खरं म्हणजे. एखादी शिक्षण संस्था स्थापन करणं हे खरं म्हणजे खूप आव्हानात्मक काम असतं. तुम्ही जेव्हा हा विचार केला तेव्हा तुम्हाला घरातून पाठिंबा कसा होता? परिवाराचं म्हणणं काय होतं त्या या परिवाराचं म्हणणं? माझे वडील स्वतःच कायद्याचा खूप दांडगा अभ्यास होता माझ्या वडिलांचा. कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या चौकटात राहून काम करायचं. आजही आमच्या घरामध्ये प्रचंड कायद्याचे पुस्तक आहे, खूप अभ्यास त्यांचा. ज्यावेळेस मी त्यांच्याशी डिस्कस केलं की आपल्याला आपल्या गावामध्ये शिक्षण संस्था चालू करायची, त्यावेळेस मी चालू करत असताना त्यांनी स्वतःनी पण अभ्यास केला होता. ते वेल एज्युकेटेड होते ते पण स्वतः. जरी माझे चुलते आणि वडील जॉईंट फॅमिली होती तेव्हा, आणि माझे आजोबा ज्यावेळेस शेती करत होते तेव्हापासून त्यांच्याकडं बऱ्यापैकी सगळा कारभार वडिलांकडेच होता. आणि वडील मोठे असल्यामुळे माझे मोठे चुलते पण आहे अजून त्याच्यामध्ये. ही सर्व फॅमिली एकत्र असल्यामुळं वडिलांकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीची माहिती आणि प्रचंड कायद्याचा अभ्यास. कुठेही चुकीचं काम करायचं नाही. म्हणजे तुम्हाला हे सगळं करताना तुमच्या वडिलांचा पाठिंबा प्रचंड चांगल्या पद्धतीने तुम्हाला मिळाला. पण मग तरी पण तुमचा कोणत्याही राजकीय वारसाने तुमच्या पाठीमागे किंवा कोणी वडील सोडले तर दुसरी व्यक्ती, परिवार सोडला तर दुसऱ्या बाहेरून कोणाचा सपोर्ट नाही. खरं म्हणजे असं करताना खूप मोठं धाडस लागतं खरं म्हणजे, की बाहेर ओळख असणं किंवा राजकीय पार्श्वभूमी असणं. मग ही सगळी नसताना तुम्ही जेव्हा ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तर हा जो सगळा प्रवास आहे संस्था सुरू करण्यापासूनचा विचार ते संस्था स्थापन होण्यापर्यंत कसे कसे अडथळे यामध्ये आले? कोणती आव्हानं तुम्हाला यामध्ये आली? 2011 मध्ये मी संस्थेचं रजिस्ट्रेशन केलं. मातोश्री शिक्षण संस्था, मातोश्री एज्युकेशन सोसायटी कोडा या नावाने. 2011 मध्ये 12/5/2011 मला परमिशन दिली. ज्यावेळेस ज्या कमिशनरांनी परमिशन दिली, कमिशनर साहेब जे होते, चॅरिटी कमिशनर साहेब, ते कोर्ट असतं एक न्यायालयाचं, त्यांनी मला त्यावेळेस क्वेश्चन विचारला होता, याचं काय म्हणजे करून काय करणार आहे? आम्ही त्या संस्थेला परमिशन दिली तर त्याचं काय पुढं भविष्य असेल? तर मी त्यांना एकच सांगितलं होतं, ज्या गावात मी शिकलोय त्या गावात शिकवण्याचा आनंद जरा वेगळा असेल. तेवढ्या याच्यावरती साहेबांनी मला त्याच्यावरती स्वाक्षरी करून संस्थेला मान्यता दिली.
मान्यता दिल्यानंतर 3 वर्षाचा कालावधी गेला. रीतसर परमिशनसाठी 3 वर्ष पूर्ण व्हावं लागतं आणि त्यावेळेस शासनाकडे तो प्रस्ताव जातो. म्हणजे 3 वर्षानंतर तो हो प्रस्ताव. हो. त्यानंतर तो जिल्हा परिषद, डेप्युटी डायरेक्टर कार्यालय असेल, पुण्याचं आयुक्त कार्यालय असेल, मग महाराष्ट्र शासनाचं मंत्रालय कार्यालय असेल. मग 3 वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव टाकला आणि त्यावेळेस मी स्कूल पण चालू केली. परमिशन देत असताना अधिकारी वर्ग पण छान, म्हणजे त्रुटीच्या पूर्तता करून किंवा कागदोपत्री आणि ज्या मी फील्डमध्ये काम करत होतो ते अटॅच काम असल्यामुळे मला काही खूप काही अवघड गेलं नाही. ते हाताखालूनच काम तुमची मानसिकता तयार झाली, मेंटॅलिटी तयार झाली होती. अभ्यासही करून ठेवला 100%. खूप त्याच्यामध्ये रस पण होता मला. बरोबर. करायचंच हे पूर्ण चिकाटीनं त्या कामाला लागलेलंच होतं. बरोबर. म्हणजे स्वतःची आवड असणे त्यामध्ये खूप, म्हणजे एखादी आवड असेल एखाद्या विषयात स्वतः 100% इंटरेस्टने ते काम केलं. परमिशन दिले. शासनाने परमिशन देत असताना खूप कालावधी गेला, 2 वर्ष. अर्थात ते महाराष्ट्र शासन आहे, त्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्राचं काम आहे. बरोबर. आपलं साधं नाशिक पुरतं मर्यादित किंवा माझ्या एकट्याच्या संस्थेचं काम नाही. ज्यावेळेस मी जायचो सकाळी 9ला पोहोचल्यानंतर माझं 7 वाजेला नंबर लागायचा तिथं मंत्रालयामध्ये. एवढा वेळ, पूर्ण वेळ लाईनमध्ये उभा असेल किंवा काय, म्हणजे साधारण तिथं महाराष्ट्राचं ऑफिस आहे. पण मग तुम्ही 3 वर्षाचं जसं म्हटलं, 2 वर्ष माझे त्याच्या. 2 वर्ष. हो. 2 वर्षात तुमचा कॉन्फिडन्स असा कुठे कमी नाही झाला की नाही. फारच वेळ लागतोय, आपण कशाला यामध्ये पडलो किंवा काय, ते असं कधी त्याच्यात इंटरेस्टच होता. अच्छा. ते करायचं म्हणजे करायचंच, ठाम विश्वास होता. बरोबर. कारण वडिलांना त्याची माहिती होती. हो. कारण वडिलांचा कायद्याचा अभ्यास प्रचंड होता. मी जे करत होतो ते बरोबरच होतं. मी चुकीचं काम करतच नव्हतं. सर, जेव्हा आपण शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली, आता आपल्याकडे कितवीचे विद्यार्थी, म्हणजे कितवी पासून तर कितव्या इयत्तेपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात? नर्सरी टू 12th सायन्स पर्यंत शिक्षण घेतात. आणि आतापर्यंत किती विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले यशस्वी? साधारणतः 5 बॅच आमच्या 12वीच्या बाहेर पडले. 5 बॅच. प्रत्येक बॅचचा रिझल्ट आमचा 100%. अरे वा. रेशो आहे. मागच्या वर्षीचा हायेस्ट 93चा हायेस्ट आमचा. अच्छा. 12th सायन्सला. आणि 10th मध्ये साधारणतः 91. का आमच्या 10th ही मुलगी जी आहे ती आमची पहिल्या बॅचच्या मुली. त्याच्यामध्ये एक प्रांजली बोर नावाची मुलगी, ती 91% मिळाले तिला. त्यानंतर सेकंडला सुयश रूमने 90% मिळाले. थर्डला ते रत्नपारखी नावाचा मुलगा आहे, तो पण थर्डला, त्याला पण 85च्या आसपास. म्हणजे शाळेचा निकाल हा दरवर्षी 95% पुढे जातो. 100% रिझल्ट राहतो आमचा. तर पण एक जर बघितलं आपण तर शहरी भागामध्ये, म्हणजे शिक्षण संस्था या विचार करताना काही लोक बरं शहरी भागामध्येच पाहिजे कारण पटसंख्येचा विषय असेल. आता जर सध्याची परिस्थिती जर बघितली तर अनेक शाळा या पटसंख्येसाठी झगडत आहेत. म्हणजे शाळेत मुलांची संख्या कमी, अनेक शाळा पटसंख्या नसल्यामुळे बंद देखील पडत चालल्या. बरोबर. विशेष करून महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल. तुम्ही खाजगी शाळा काढली, ती पण ग्रामीण भागामध्ये. तर तुमच्याकडे तसं कधी तुम्हाला आव्हान वाटलं की मुलं, किंवा ग्रामीण भागामध्ये एक मानसिकता असते, शेतकऱ्याचा मुलगा हा शेतीकडेच वळतो. अर्थात तुमची गोष्ट वेगळी, तुम्ही बागायतदार असूनही तुम्ही मुलांना शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. परंतु ग्रामीण भागातली मानसिकता आता बदललेली वाटते का तुम्हाला, की मुलांना शिकवलं पाहिजे? 100%. पालक आता सजग झाले. मुलं काय करता, डेली रुटीनमध्ये पालक टीचरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अच्छा. मुलांचा जो होमवर्क दिला जातो टीचर देता, तो होमवर्क चेक करता का नाही, एवढं बारीक लक्ष आता पालकांचं सुद्धा आहे. बरोबर. आणि त्याच पद्धतीनं आपण पण जागे चालू आहे. कारण ग्रामीण भाग पहिला जो होता तो ग्रामीण भाग राहिला नाही. बरोबर. पहिल्यासारखं ग्रामीण जनजागृती झाली. आणि एज्युकेशन असलं तरच आता भविष्य. हो, बरोबर आहे. एज्युकेशन, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हेच आमचं ध्येय. बरोबर. आणि आमचं संस्थेचं ब्रीदवाक्यच आहे, शिक्षण आणि संस्कृती. बरोबर. संस्कृती टिकली पाहिजे, शिक्षण मिळालं. पण मग तुम्ही गुणवत्ता सुधार होण्यासाठी काय काय नवीन प्रयोग आता आपल्या शिक्षण संस्थेमध्ये राबवतो? आता नवीन ऑनलाईन पद्धतीनं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देतोय. IT लॅब आहे आमच्याकडे. बरं. 20 कॉम्प्युटरचे IT लॅब आहे. विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून दिली. अजून बऱ्यापैकी डिजिटल आता मुलांचा कल जास्त आहे. खरं. आणि काळानुरूप आपण बदललं पाहिजे. बरं. विद्यार्थ्यांचं पण त्याच्यात इंटरेस्ट निर्माण होतोय. विद्यार्थ्यांची कॅप्चर करण्याची क्षमता पण जास्त आहे आता, पहिल्यासारखी नाही राहिला.
बरोबर. त्याच्यामुळं गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही देण्याचा मानसच ठेवून आता हो, कारण काय झालं की शहरी भागामध्ये डिजिटल क्लासरूम हो, ही संकल्पना digital आता मोठ्या प्रमाणावर राबवली. हो आता तुम्ही जर पाहिलं असेल तर टेक्नॉलॉजी देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढते. AI सारखे तंत्रज्ञान येते. म्हणजे आता मोबाईल तर आता एकदम सामान्य झाला. म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या कोपऱ्यापर्यंत गेला बरोबर आहे. तर मोबाईल प्रत्येकाच्या खिशात आहे. प्रत्येकाच्या सोशल मीडिया सगळ्यांना जमतो. म्हणजे आजकाल बाहेर जरी गेलं तरी QR कोड स्कॅन केला तरी पैशांची देवाणघेवाण होते. देवाणघेवाण. मग अशा सगळ्या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या शाळेतल्या मुलांना अपडेट ठेवण्यासाठी काय काय उपक्रम याच्यामध्ये राबवले? आता डेली तर त्यांचं रुटीनमध्ये टीचिंगच्या व्यतिरिक्त पण आम्ही व्हॉट्सअप मार्फत विद्यार्थ्यांचं होमवर्कचं चालू अच्छा, असतं. online शिक्षण. ऑनलाईन शिक्षण. हो, त्याच्यात नंतर आता आम्ही पुढच्या वर्षापासून डिजिटल क्लासरूम बरं. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्लासमध्ये डिजिटल क्लासरूम अच्छा, अवेलेबल करून करणार द्यायचं. आत्ता पण LCD प्रोजेक्टर असेल, बाकीच्या गोष्टी बऱ्यापैकी आता बदल करतोच म्हणजे आहे. डिजिटल कडे देखील हो, तुम्ही आता कल आहेच. कल जो आहे 100% तुमचा आहे आणि वळायला तर हो. सुरुवात केली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना, आमच्याकडे विद्यार्थी जे होते त्या पूर्ण विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन पद्धतीने टीचिंग दिलं होतं. बरोबर. पण मग हे सगळं करत असताना एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं देखील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. हे देत असताना त्यांच्या मैदानी खेळाकडे देखील दुर्लक्ष होऊ नये याकरता काही विशेष प्रयत्न तुमच्याकडे? नाही, आहे ना. ग्राउंड आमच्या संस्थेची जी मालकीची 3 एकरची जागा आहे, 3 ते 4 एकरचं ग्राउंड मैदान. परिसर आहे पूर्ण. अच्छा, त्याच्यामध्ये आता 1 एकरचं ग्राउंड आम्ही खास खेळण्यासाठी केलंय. 1 एकरची. 1 एकरचं पूर्ण. बरं. ते ग्राउंड फक्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना, पण सुप्तगुणांना त्याच्यात काय काय वाव देण्यासाठी. ऍक्टिव्हिटीज आपण? आता त्याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, या दृष्टीने आम्ही आता इथून पुढे प्रयत्न करू अजून त्याच्यात काय बदल करता येतील बरोबर. म्हणजे मैदानी खेळामध्ये. मैदानी खेळामध्ये पण. अच्छा. पण मग सर हे सगळं करत असताना तुमच्या गावातल्या लोकांचा म्हणजे गावकऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा कसा राहिला? नाही, 100% दिला. 100% ओढा गावातील असेल, लाखल गावातील असेल, गंगापाडे, कालवी, चेडी, इकडं माडसांगवी, नांदूर नाक्यावरनं विद्यार्थी आमच्याकडे. नांदूर नाक्यावरनं. अच्छा. म्हणजे महानगरपालिकेतून मुलं आपल्याकडं शिक्षण घेण्यासाठी येत आहे. बरोबर. लिमिटेड फी, सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना त्यामध्ये ड्रेस असेल, शूज, सगळं किट देऊन आम्ही तो किट पालकांच्या याच्यानुसार करतोय आम्ही ते. अच्छा, म्हणजे त्यांच्या परिस्थितीनुसार विचार करून करतोय असं. अच्छा, काय असं आपला तो बिझनेस म्हणूनच करत नाही तो. अच्छा. पण मग सर तुम्ही जेव्हा म्हटलात की या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्याचा तुमच्या डोक्यात जेव्हा विचार आला तेव्हापासून तर आजचं यश याच्याकडे तुम्ही कसं बघताय? हा सगळा 10, 12, 15 वर्षातला कालावधी त्याच्याकडे कसं? 11 वर्ष कंप्लीट झाले. 11 वर्ष. हम्म. पहिल्या वर्षाला विद्यार्थी संख्या होती 38 ते 40 विद्यार्थी. नंतर 38 ते 40 विद्यार्थी हा, फर्स्ट बॅच होती ती. बरोबर. आता ती वाढत वाढत गेली. आता 750च्या वरती विद्यार्थी संख्या आज आपल्याकडं शिक्षण घेते. हो, त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर 12वीचे जे विद्यार्थी आहे आपल्याकडे, हो, 12वीच्या 50% विद्यार्थ्यांचं ॲडमिशन IT सेक्टरमध्येच. बरं. 50%. 50%. त्याच्यात 25% बी फार्म विभागात डिवाइड होतं. बरं. बाकी 25% इतर अदर याच्यामध्ये BSc असेल, काही असेल बाकी. हो, त्याच्यामुळं आम्ही हा पूर्ण आढावा घेतला. त्यानंतर आम्ही बी फार्मच्या कॉलेजचं पुढचं स्वप्न ठेवलं आहे. हो, म्हणजे जाणारा जो विद्यार्थी पासआउट होतो, 12वी पासआउट होतो, बाहेर पडतो, तर जाण्याचा कल जास्त जो आहे तो बी फार्मकडे पण आहे. बरं. आणि आपल्या ग्रामीण भागातच जर ती सुविधा उपलब्ध करून दिली. बरं. म्हणजे पुढे तुम्ही महाविद्यालय देखील सुरू महाविद्यालय, करण्याचा हो. विचार आता आपला माझं आहे? प्रस्तावित एक कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, सिनियर बरं. कॉलेज हो, आणि फार्मसी कॉलेज, बरं. हे 2 माझे. अच्छा, तुमचं उद्दिष्ट असेल की ते आपण हो, येस करायचंच ते. करायचं. तर हे होते मातोश्री एज्युकेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकांत साहेब, ज्यांनी स्वतःची नोकरी सोडून म्हणजे द्राक्ष बागायतदार स्वतः असताना देखील त्यांनी हा व्यवसाय बाजूला ठेवून स्वतःची नोकरी सोडून आपल्या गावातील विद्यार्थी हा शिकला पाहिजे, त्याला शिक्षणाचे चांगले धडे मिळाले पाहिजे आणि आजची पिढी जर शिकली तर उद्याचं उज्ज्वल भविष्य घडेल या अतिशय उदात्त हेतूनं त्यांनी शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या माध्यमातून अतिशय दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असताना संस्कृती देखील त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आणि आज त्यांच्याकडे 700हून अधिक विद्यार्थी हे शिक्षण घेऊन
आपलं भवितव्य जे आहे ते उज्ज्वल करण्याकडे झेप घेत आहेत आणि निश्चितपणे पुढे देखील त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण देखील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, हा देखील त्यांचा एक मनोदय आहे. आणि माय महानगरच्या माध्यमातून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो की सर, निश्चितपणे तुम्ही जो मानस व्यक्त केला आहे महाविद्यालय सुरू करायचं आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून जे आपले प्रयत्न आहेत ते देखील त्यासाठी देखील आमच्या शुभेच्छा आहेत. आणि नाशिक आयकॉन पुरस्कारासाठी आम्ही तुमची निवड जी केली ती एक सार्थ निवड ठरली असं आम्ही मानतो आणि हा पुरस्कार देताना आम्हाला देखील विशेष आनंद होत आहे. धन्यवाद.